की मी लहान असताना मुस्लिम कुटुंबासोबत वाढलेलो आहे. आहेत का कोणी मुस्लिम इकडे आलेत? आहेत ना. मी म्हणे ते ताजियाच्या मिरवणुकीत खालून गेलेलो आहे. ईदला आमच्याकडे स्वयंपाक व्हायचा नाही, आमच्याकडे मुस्लिम कुटुंबियांकडनं जेवण यायचं. मग मोदीजी ते जे काही जेवण यायचं त्याच्यामध्ये तुम्ही आज ज्याच्यावरती बंदी घातली ते पण होतं का? ते पण तुम्ही खाल्लेत का? कारण अमित शहा आज बोललेत कुठेतरी की मोदीजींना म्हणजे संपूर्ण देशाचे प्रश्न एका बाजूला, मोदींना तिसऱ्या वेळेला का पंतप्रधान करायचं? तर जे गोहत्या करतील त्यांना आम्ही उलटं टांगून सरळ करू. अरे मग सरळ करायचं तर उलटं कशाला करतं? ते सरळच आहेत ना. अरे आधी उलटं टांगायचं मग सुलटं करायचं, हेच खेळ खेळायचे. मग 10 वर्ष तुम्ही काय करत होता? गोहत्या बंदी तुम्ही म्हणताय. आता तिसऱ्या वेळेला मोदींना फक्त जो गोहत्या बंदी करेल त्याला आम्ही उलटा टांगून सुलटा करू, एवढ्यासाठी देशाच्या पंतप्रधानाचं काम नाहीये. तुम्ही गोमाता माना जरूर माना, पण त्याच्या आधी माझ्या मातेच्या आरक्षणाचं काय ते तुम्ही मला पहिलं सांगा. आणि तुम्ही आम्हाला सावरकरांवरनं जे प्रश्न विचारता, जा वाचा, सावरकरांचे चरित्र वाचा आणि सावरकरांनी गायीबद्दल काय लिहिलेलं आहे हे विचार तुम्हाला मान्य आहेत का? हे मोदीजी तुम्ही उद्या सांगाच. काय लिहिले सावरकरांनी गायीबद्दल? तुम्ही गायीबद्दल काय बोलता? महागाईवरती का नाही बोलत? महागाईने सगळे त्रस्त आहेत, जनता आक्रोश करते. पण त्याच्याबद्दल 25 सभा मोदींनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या, पण या 25 सभेमध्ये मोदींनी महागाईचा म तरी बोलले? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.